एनी प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व विथ बिअर अशा नाही. मी प्रेग्नन्सीमध्ये मला बिअरचे डोहाळे लागले होते. असा वास तरी घेऊन 2 सीप पेले की माझा आत्मा असा शांत व्हायचा. प्रेग्नन्सी नंतर मी इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते ना की एक दिवस नवऱ्याने मला घराच्या बाहेर ढकललं आणि लॉक केला आतनं. मी बाहेर रडत रडत बसले, प्लीज मला घरात द्या, मला मुलाला दूध पाजू द्या. म्हणजे माझ्या बाबांना हे ऍक्टिंग वगैरे फार काही रुचलं नव्हतं सुरुवातीला मी करायला घेतलं तेव्हा. पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की ही जे काही करते ना ते मनापासून करते, हिला आवडतंय. आणि आज ना मिस करते मी माझ्या आईवडिलांना की जेव्हा देण्याची वेळ आली ना आता तेव्हा नाहीच येत ते. तर आपण मजेत मुलांना म्हणतो ना हे केलं नाही तर आई मारेल तुला, आई ओरडेला. पण हे सगळं सांगितल्यामुळे मुलगा एक दिवशी मला म्हणाला, आई आय डोंट वॉन्ट टू स्लीप विथ यू, आय एम स्केअर्ड ऑफ यू. स्केअर्ड ऑफ यू. सर्वोत्कृष्ट नायिका पण मिळाला, ॲट द सेम टाइम खरं नाही. झी मराठीची मी अशी अभिनेत्री की जिला सर्वोत्कृष्ट नायिकेचं वादळवाटसाठी 2 वर्ष अवॉर्ड होतं आणि मला येऊ कशी तशी मी नांदायलासाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचं 2 वर्ष अवॉर्ड आहे. खरंच बॅग घेऊन पडायचीच? बॅग घेऊन पाहण्याचं तर माझं नवीन नाहीच आहे. वडिलांची भांडण झाल्यावर मी कल्याण स्टेशनला जाऊन बसले, परत एकदा भांडण झाल्यावर कर्जत स्टेशनला जाऊन परत कर्जतच्या ट्रेननी परत. मला ना कधी कधी आतमध्ये असं हेवी झालं, मी गाडी घेऊन हायवेला जाते आणि जोरात ओरडते, ये निकाल दे बात, 2-4 शिव्या देऊन मा बहन आई सगळ्या शिव्या येतात. एक इंजिनियर नवरा पकडला, त्याला म्हटलंय की ऍक्ट्रेस तुझ्या घरी झाडू मारते, किती तुझं नशीब आहे बघितलंस की नाही. तुम्हाला एक इंजिनियर तुझ्याकडे भांडी नशीब किती मारू आहे. बातो में या इतक्या सुंदर कांचनताईच्या कार्यक्रमात तिने मला बोलवलं. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, बातो में या माझ्या कोऱ्या करकरीत यूट्यूब पॉडकास्टमध्ये मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आपल्याला भेटायला असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की जे बेबाक बिनधास्त असं आहे, परंतु ॲट द सेम टाइम जिचे पाय जमिनीवरती आहेत आणि डोक्यामध्ये तितकेच सुंदर विचारही आहेत. चला तर मग स्वागत करूया आदिती सारंदरीचं. थँक्यू. आणि मला तुमचं ते जाम आवडलं. बातो में जोरदार आणि जोशा. असं मस्त जोश कोण आणि तुझ्यासारखं व्यक्तिमत्व असल्यानंतर तसं असायला आणि असा कडक चहा हातात असल्यावर तर आणखीनच झाला. येस येस येस. आदिती, मी तर तुला गेली कित्येक वर्ष ओळखते, प्रेक्षकांनी तुला असंख्य वर्षापासून ओळखतात, कारण की बेसिकली यू स्टार्टेड युअर करिअर म्हणजे एक टेलिव्हिजन करिअर विथ मी दामिनी जाहली दामिनी. अजून आठवतंय मुक्त सौ दामिनी दामिनी. आणि आई शपथ सांगते, म्हणजे बिफोर वी स्टार्ट मला असं वाटतं कॉलेजमध्ये जायचंय आणि संध्याकाळी आल्यावर 4-4:30ची वेळ होती दामिनीची. आणि मी झोपायला जायचं आणि तेव्हा आजी दामिनी पहिली ती मंगळ मालिका लावून, तेव्हा असं वाटायचं काय यार ही जोर जोरात हे गाणं लागतं. आजीला ते जाम आवडायचं. मग हळूहळू ना त्या गाण्याची सवय व्हायला आहे. त्या गाण्याची सवय व्हायला लागली म्हणजे मालिका पाहायला लागलो. आणि कधी खरंच मनापासून स्वप्नात वाटलं नव्हतं की आपण कधीतरी या मालिकेचा महामालिकेचा भाग होऊ. पण थँक्स टू यू. आणि मजा ती कामही मस्तच केलेलं होतंच, त्याबद्दल काहीच वाद नाही. मला वाटतं बंधन माझ्यासारखं होतं ना कॅरेक्टर, साध्या सरळ सिंपल निरागस मुलीचं कॅरेक्टर होतं जे मला मनापासून मी तशीच आहे. वाईट नाही कन्व्हिक्शनच नाही ना माझ्या. ती तुझी पर्सनॅलिटी. तुला माहिती का, एखाद्या खळाळत्या पाण्याला जर सांगितलं अरे तू संत वा, तर ते नाही होऊ शकत. डिप्रेशन मध्ये जायचं जरा पाणी गेलं फाटेल त्याचं पाणी. त्यामुळे तुझी जी पर्सनॅलिटी आहे जी सुंदर आहे, आणि मी खरं सांगू का, जे असं खळाळतं व्यक्तिमत्व असतं ना ते सच्च असतं. सो तू खरी आहेस इथे खरी आहेस एकदम तू. थँक्यू. तुझी वादळवाट पण तितकीच गाजली मस्तपैकी. त्याच्यानंतरही तुझ्या 2 सिरियल आल्या. येस, लक्ष आणि प्रतिम गाजली. येस. आणि तुझं हम बने तुम बने, येऊ कशी तशी मी नांदायला, असंख्य मालिका तुझ्या नावात. म्हणजे खूप. मी मगाशी बोलता तर सांगितलं होतं वंदना ताई तुझ्या बरोबर होती का म्हणते. हे बंधू मावशी होती आणि मला आवर्जून सांगायचं की नकळत तिने खूप छान संस्कार केलेत माझ्यावर. सुरुवातीलाच पहिलीच मालिका असताना महेश आमचा डिरेक्टर होता आणि तेव्हा तुम्ही यायचाच सेट. सो एका साईडला मी पण डिरेक्शन करायचं. येस. आणि लिखाणामध्ये सुद्धा तुमचं तेव्हा खूपच लक्ष असायचं. सो डायलॉग्स पाठ करायचे आणि इतकं सुंदर, पूर्वीच्या सिरियल्स इतक्या सुंदर लिहिलेल्या असायच्या की ते वाक्य बदलाविषयी वाटायचे. आणि नवीन आलेले कलाकार म्हणून मी ते आहे तसं पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. पण ना ते विसरायला व्हायचं माहिती. कॅमेरा बघितला की तत्त पप फेफे उडायची
आणि एवढं सुंदर रिहर्सल केली होती वंदू मावशीबरोबर. 2, 3, 4 वेळा रिहर्सल बिचारीला मी करायला लावायचे. आणि आयत्या वेळेला मी थापीहून जायचे ना, तर तिने मला एक इतकं छान सांगितलं होतं की कॅमेरा म्हणजे ना तुझ्यासमोरचं एक कॅरेक्टर आहे असं समज आणि तू त्याच्याशी बोल आणि तू व्यक्त होत ना कॅमेरा म्हणून फक्त तो तुझ्याशी रिॲक्ट होणार नाही एवढं लक्षात ठेव. तुला फक्त त्याला सांगायचं आहे तुझ्या मनातलं आणि जे काही आहे ना खरं खरं तुला शेअर करायचं आहे असं समज आणि कॅमेऱ्यात बघ आणि तुझे डायलॉग्स असे म्हणतो. आणि देन इट वॉज अ केक वॉक. मला असं वाटतं माझा कॉन्फिडन्स इतका वाढला ना की मी त्या कॅमेऱ्याला जे घाबरायचे की हा एक अनोळखी माणूस म्हणून माझ्यासमोर उभा राहायला लागलेला तो मित्र झाला. फॅन्टॅस्टिक. माझ्या परफॉर्मन्सचा एक भाग झाला तो. आणि देन उलट असं व्हायला लागलं की कॅमेरा ऑन केल्यावरती आणखीन काय काय सुचायला लागले. सो आय थँक हर, आय ओ हर फॉर दिस होल जर्नी. तुझ्या या करिअरची सुरुवात झाली निशिकांत कामत सारख्या एक अप्रतिम दिग्दर्शकाच्या हाताखाली आणि दॅट टाइम यू इन रुईया कॉलेज. हो, मी मंगेश सातपुतेनी माझी पहिली एकांकिका दिग्दर्शित केली होती, अगं अगं डिग्री. शिक्षकांवर भाष्य करणारी एक ब्लॅक कॉमेडी होती. युथ फेस्टिवलला ती पहिली आली होती, बक्षीस मिळालं होतं. तिथून सुरुवात झाली. मग मंजुळा निशिकांत कामतने डायरेक्ट केली होती. स्प्लिट पर्सनॅलिटी वर आधारित ती एकांकिका होती. बक्षीस सगळी बक्षिसं मिळाली होती त्या वर्षीची. आणि ज्या मुलीला स्टेजवर धड 2 पायावर उभं राहता येत नाही तिला अचानक सगळी बक्षिसं मिळाल्यावर थोडीशी हवाई गेली होती डोक्यात. शाळेमध्ये काही म्हणजे गेलं होतंस का? नाही. अच्छा, चेहराच सांगतोय. हा, शाळेमध्ये मी काय करायचं हा माझा आता मला आठवतच नाही मी काय करायचं शाळेमध्ये. हाऊ वॉज यू इन अकॅडमिकली मी एका हुशार फॅमिलीतली एक हुशार मुलगी होते, पण हुशारी माझी ना कंडिशनल होती. म्हणजे ना मला लिहायला खूप कंटाळा. बऱ्याचशा गोष्टीचा तुला कंटाळा आहे खरं. हो, मगाशी मला सांगितलं बरं खा तर म्हणाले मला चावायचा कंटाळा. कोण एवढी चपाती चावत बसेल. भाकरी ती मिक्सर मध्ये घालायची आणि मी ऍपल खाल्लं ना चावून चावून यायच्या आधी. त्यानंतर बनाना खाल्लं चावून चावून. एवढी प्रेमाने दिले ते पोहे खाल्ले चावून चावून. पण मला ना बोर होत होते. सूप या बंद करूया. मगाशी बोलण्यामध्ये भरपूर वेळेला आला ते आय गेट बोर्ड. हा, खाण्याचा कसं माणसाला कंटाळा. मला आय एम अ फूडी, पण ते अरे देवा एवढं सगळं संपवायचं चावून चावून मला. मग मला गप्पा मारायला तरी कोणतरी लागतं ना तर काहीतरी ऍक्टिव्हिटी लागते, मग ते संपून जातं. तर मला ना मला यायची, मी अभ्यास करायचे नाही असं नाही, पण मला ना माझं पेशन्स माझे कमी आहेत. अजून आता वाढलेत. आता एक नवरा केला, मुलगा केला, तर त्यांनी माझे पेशन्स खूप वाढवलेत. आणि थँक्स टू देम. मला असं वाटतं की लहानपणीनं मला यायची उत्तरं आणि मला ना सोपं करायला नाही आवडायचं. म्हणजे आपल्या बीजाकडे भूमितीमध्ये फॉर ऑल बिगर त्यातलंही फार यायचं असं नाही, पण जेन्युअनली मी हुशार होते, पण मी हुशार म्हणून बक्षीस घेऊन नाही यायचं घरी. कारण मला बक्षीस काय सगळ्यांना मिळतं, सगळे त्याच्यासाठी तुला आटापिटा करतात की मी किती अभ्यास केला तरी सुद्धा पहिल्या 5 मध्ये आलेली मुलं ती पण पुढच्याच वर्गात जाणार, पुढच्याच इयत्तेत जाणार आणि 23-24 नंबर काढला तरी ते पण पुढच्याच. हा, मला असंच वाटतं एवढं कशाला काम करायचं आपल्याला. टू गेट बोर्ड. तू 10वीचा पेपर आहे सर हे करून आली होतीस. समथिंग बिंग अ ब्रॅड म्हणजे काय ना, मला ते असं ते फाशीची शिक्षा दिल्यावर कसं निप मोडतात ना जसं लिहायचं आधी ड वर्गातली गणित ती आम्हाला डिव्हिजन असायची, अ वर्ग, ब वर्ग, क. डी सेक्शन मधली ना गणित ना थोडीशी कठीण असायची आणि मला ती सोडवायला मी जॉमेट्री असा खूप आवडता विषय होता आणि तेवढंच मला बीजगणित म्हणजे अल्जेब्रा अजिबात आवडायचं आणि त्या अंकगणित डोक्यात जायचं. अजूनही मला 25 अधिक 40 असं केलं तर माझा मुलगा पटकन सांगतो, 7 वर्षाचा आहे तो, मला नेंग करत बसायला लागतं. आता तुझ्या हातात मोबाईल. आता आणि मला गरजही नाही आहे. पैसे का हो देख लेंगे, पती देख लेगा मेरा हो, एवढ्या पैशांची बेरीज म्हणालीस की माझ्या लाईफ मध्ये मला आई वडिलांना डॉक्टर केलं आणि नवऱ्याला इंजिनियर का केलं तुम्ही सांगा. मला स्ट्रेस नको बाबा पैशांचं. ते काय ते कमवा तुम्ही, मी कमवी माझ्यासाठी मेंटेन करणारा असा मला कोणीतरी एक पाहिजे. मग इट्स अ बॉडी whether it's nowra. Yes. So बघ स्ट्रेस घ्यायचं नाही. स्ट्रेस सी गेले काही वर्ष मी मेडिटेशन करते आहे किंवा म्हणजे रेकी प्रॅक्टिशनर आहे मी. सो मला एक गोष्ट लक्षात आलेली की तुमच्या बॉडीला ना बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या असतात
आणि तुम्ही सांगत नाही, तुम्ही व्यक्त होत नाही आणि तुम्ही ते जाऊ दे ना, छोड दे ना करून सप्रेस करत बसता मनामध्ये आणि बॉडी कुठून तरी रिटॅलिएट करायचा प्रयत्न करते. मग तुम्हाला सर्दी खोकला होतो, मग तुम्हाला काहीतरी पोटाचे आजार होतात, मग तुम्हाला पाठ दुखायला लागते, मान दुख. आणि तसं मला एंडोमेट्रिओसिस झाला. असं मला वाटतं की ती कुठेतरी साठवून ठेवलं असतं. मग माझ्या ओमसिस झाले पोटामध्ये, गॉल स्टोन्स झाले, इन्सुलिन रेझिस्टन्स आला, थायरॉइड आलं. सो आय एम अ हाउस ऑफ डिजीजेस. पण देन आई टेक इट इन अ पॉजिटिव मैनर कि अभी तो नहीं रखूंगी, अभी और नहीं चाहिए, ये है वही निकाल दिया मैंने. तो आता ना मी व्यक्त व्हायला शिकले. पूर्वी ना मी लेट गो करायचं, छोड दो ना, कुठेतरी ते इथे जायचं, मग इथे जायचं. पण तू अशी मस्त त्याच्याकडे घेण्याचा तो एक दृष्टिकोन तुझा बोलले मी क्या हर्ज आहे की आता काही वेळा वगैरे अशी घेतेस तू या वयाला, सो यंग बेबी. इट्स ओके. बट काय ना, हेरिडेटरी आलाय काही काही गोष्टी, तर आता आपण त्याला काही करूच शकत नाही ना. म्हणजे मी गमती म्हणते, माँ बाप ने एक जायदाद के साथ मेरे नाम ये सब कर दिया. तो गमतीचा भाग असा आहे. पण म्हणजे मला नेहमी आता असं वाटतं की तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. काही दिवसापूर्वी ना मला असं काहीतरी वाटत होतं लय बोलायचं. पूर्वी जर मी असं काय नाही ते का तुला पहिल्यापासून ती कठीण गणित सोडवायला आवडायची ना, सोपी नको होती, त्याच्यामुळे तुला पुढे पण असं कठीण म्हणून केलं. ठीक आहे. आणि गंमत ती अशीच की पेपर लिहिता 10वीचा ना माझा हात दुखायला लागला ना की मी पेन सोडून द्यायचे. आणि ज्या क्षणी मी पेन सोडलं त्या क्षणी मी पुढचा पेपर लिहिला नाही. 10वीचा पण नाही लिहिला, 12वीचा पण. 12वीला तर मला सायकोलॉजीमध्ये आय वॉज वन ऑफ द टॉपर्स इन कॉलेज. तर थोडा पेपर सोडून आणि असं आता सांगायला हरकत नाही, माझी जी सप्लिमेंट होती ना ती पहिल्या बेंचपर्यंत कॉपीसाठी गेली होती. तो करत ती ना, तर ती तिकडनं बाजूच्या लाईनमध्ये पाहिजे असताना ती अशी सप्लिमेंट टक 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 12वीला जॉईन केली. आणि तुम्हाला मगाशी म्हणालीस की मला ते 65 एक मिळायचं, ते आउट ऑफ 70 मिळायचं, कारण की 30% पेपर तुझ्या थोडं लिहायचंच नाही ते पेपर. बट मी तेच म्हटलं ना, नाही तर मला कंटाळा यायचा. कोण एवढं लिहित बसेल? अरे बापरे, हे सगळं येतंय ते समोरच्या व्यक्तीला मी कशाला सांगायला जाऊ? मला येतंय, आय एम हॅपी विथ माय सेल्फ. पण हे सगळं आई वडिलांना सांगायचीच. आणि दे यूज टू से. माझे आई वडील ना खूप लिबरल होते. माझे वडील डॉक्टर होते, आई बँकेमध्ये होती, तिने नर्सिंग पण केलं होतं. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली, आम्ही 3 बहीण. आज ना आम्ही स्वतःचे विचार समोर मांडू शकतो की आम्ही वी कॅन स्टँड फॉर आवर सेल्स ना. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काही करा, जगात काही करा, पण जे कराल ना ते मनापासून करा आणि तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिका. आणि राईट टू एक्सप्रेस, की तुम्ही दबून जाऊ नका. हे मी कसं करू? रात्रीची तुमची झोप शांतपणे लागली पाहिजे, असं मला आईवडिलांनी शिकवलं. की त्यांनी आम्हाला कधीच अडवलं नाही गं. म्हणजे माझ्या बाबांना हे ॲक्टिंग वगैरे फार काही रुचलं नव्हतं सुरुवातीला मी करायला घेतलं तेव्हा. पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की ही जे काही करते ना ते मनापासून करते, हिला आवडतंय आणि त्यात एक्सेल करते, त्यांनी मला कधीच अडवलं नाही. माझ्या समोर माझं कौतुक नाही केलं, पण माझ्या मागे फार अभिमानाने सांगायचं की माझी मुलगी आहे. आणि आज ना मिस करते मी माझ्या आईवडिलांना, की जेव्हा देण्याची वेळ आली ना आता, तेव्हा नाहीच आहेत ते. सो आय रिअली मिस देम. की घेण्याची वेळ होती ना तेव्हा ते असे उभे टाकले होते दोघेही आमच्या 3ही मुलींसाठी. आणि रिअली आता तर मी खरंच म्हणजे माझ्याकडे काम करणाऱ्या मुली असतात, मावशी असतात, त्यांना मी माझ्या आईला केलं असतं ना ते सगळं करते. सो आय थिंक माझा खरंच खूप. तुझा मला एक किस्सा आठवतोय. तुला आठवतं ना आपण अमेरिकेला असताना जर्सीला मला वाटतं विश्व नाट्य संमेलन आणि त्याच्यामध्ये तू आणि मी आपण दोघी रूम शेअर केलेली होती. आणि तुझं फ्लाईट होतं आणि मी अगदी खाली असेच, मला माहिती होतं माझं फ्लाईट कधी येते. मी खाली गेले, सगळेजण आपापल्या बॅगा घेऊन येते वगैरे. आणि एकदा ती लिस्ट वाचायला नेतली. मला वाटतं पुष्कर श्रोत्री होता का कोण होतं मला माहिती नाही. आणि त्यांनी लिस्ट वाचली आणि त्याच्यामध्ये तिचं नाव विचारलं. तर मी म्हटलं ती माझी होत पार्टनर आहे आणि ती वरती झोपीये. म्हणजे आय लिटरली वॉच्ड ब्रॅड गर्ल. आय लिटरली रश मॅनिंग तुझे तुला आवडत आहे तुझी बॅग बिग सगळं तसंच पसरलं होतं, तसंच कोमललं त्यांनी एवढं शॉपिंग केलं होतं. एक मिनिट, त्यातलं एक पुस्तक अजूनही तुमच्याकडे आहे मला माहिती. येस येस, मी त्या पुस्तकाचं नाव डेव्हिड वेअर्स प्राडा. आणि मी म्हटलं की सो स्वीट. आणि मी म्हटलं फ्लाईटमध्ये आपण ते वाचूया म्हणून ते वरती ठेवलं होतं आणि बॅग घातली आणि ते विसरलं. अरे पण बिकॉज ऑफ दॅट ॲटलिस्ट यू गॉट युअर फ्लाईट अदरवाइज यू वुड हॅव मिस्ड इट. नो. पण तसं काय तुला तसं काय वाटलं? आय एम अ डेव्हिल, आय स्टील वेअर प्राडा. सो मला सांग मग तू
नाट्य क्षेत्रामध्ये, व्यावसायिक नाट्य क्षेत्रामध्ये कधी तुझं म्हणजे पदार्पण? व्यावसायिक नाट्य क्षेत्रामध्ये बघ, दामिनी करत असतानाच ना मी ऑल द बेस्ट अल्टिमेट नावाचं नाटक करत होते, मोहन वाघांचं, मुलींचं ऑल द बेस्ट. आणि छान चाललं होतं. मी आंधळीचा रोल करायचा त्याच्यामध्ये. त्यानंतर मी वय लग्नाचं नावाचं नाटक केलं कोल्हटकरांचं, ज्याच्यामध्ये मोहन जोशी होते. आणि त्यानंतर तू फक्त हो म्हण, मी शरद पोंक्ष आणि अश्विनी, असं ते रिवाईव्ह केलं होतं नाटक. आणि खऱ्या अर्थाने नाटक केलं आणि नाटकात मी माझं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले असं प्रपोजल नावाचं नाटक. प्रपोजल अप्रतिम होतं आणि त्यात तुझा रोल तू अतिशय सुंदर. थँक्यू. आणि त्यातली जमीची बाजू एक ते ट्रेन्स मूव्ही केलेली मुळे काकांनी. फारच सुंदर. थँक्यू. आणि परफॉर्मन्स एक्सेल्ड थँक्यू सो मच. त्याचे जवळजवळ 350 प्रयोग केले आम्ही. अमोल कोल्हे होता सुरुवातीला, अमोल बरोबर काही प्रयोग केले, 50 एक प्रयोग. त्यानंतर असतात काय बघा खासदार म्हणून. अमोलचं मनापासून अभिनंदन, कारण अशी छान माणसं फार कमी वेळा खासदार म्हणून निवडून येतात. त्याचं आपल्या लाईनीतलं करिअर पण उत्तम झालेलं आहे आणि he is doing very well in the राजकारण also. He is doing very well. He is seriously doing it. That's what I like about. अदरवाईज एक सीट अडवायची म्हणून ते केलेलं मला म्हणजे नाही म्हणतात या. सो आय एम हॅपी. आणि प्रपोजल करत असतानाच त्याची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती, त्यामुळे त्याला काही कारणाने सोडावं लागलं. मग असताना आमच्या नाटकात प्रवेश केला आणि मग त्याच्याबरोबर आणि इन द मीन टाईम मी ना विनय आपटेंचं एक नाटक करत होते, म्युझिकल, मी आणि चिन्मय मांडलेकर. तर तेव्हा विनय काकांनी मला 2-3 गोष्टी इतक्या सांगितल्या, जस्ट ते जायच्या आधीचं नाटक, की नाटक आंधळ्या माणसांनी पाहिलं ना, ऐकलं ना, तरी त्याला पाहिल्यासारखं वाटलं पाहिजे. इतकं तुमच्या आवाजातली सहजता आणि ते परफॉर्मन्स खरा वाटला पाहिजे तुमचा. रोजच्या जीवनात तुम्ही जर गृहिणी असाल तर काय कराल, तर डेली सोबत फोडणीला देतात आणि गप्पा मारत बसतात. 4 गोष्टी होतात ना, फोडणीला दिल्यावर ठसका लागतो, अंगावर उडतं कधी कधी, मग आपण एक्झॉस्ट ऑन करायला, मग ती हलवतो फोडणी, मग कांद्यावर आपल्या चिंक येते, अशा 70 गोष्टी असतात. सो ना हे मी त्या विनय काकांकडनं शिकले, की ऑब्झर्व करायला शिकले, ऍक्टर म्हणून ऑब्झर्व करायला शिकली. आणि त्याचा वापर मी इतका मजेदारपणे, हम बने तुम बने नावाची मी मालिका केली सोनी मराठीची, त्यामध्ये मी तुलिका नावाचं कॅरेक्टर केलं, ती गृहिणी असते, आणि त्याचा वापर मी इतका मजेदारपणे त्या सगळ्या कॅरेक्टरमध्ये केला ना. मला परफॉर्म करायला मजा यायला लागते ना, तर ती प्रोसेस, माझ्या कामाची मजा घेण्याची प्रोसेस प्रपोजलपासून सुरू झाली. कारण बारीक बारीक जे पूर्वी कळायचं नाही की यातला बारीकाच्या मास्टरमाइंड मध्ये आताच जे तुझं मास्टरमाइंड फार सुंदर पार्टावी तू नोटीस केली. आय हॅव सीन दॅट डे आणि खरंच अप्रतिम नाटक आहे, तुम्ही बघून या नक्की. येस, तर फार सुरेख आहे. त्यांना छोटे छोटे बारकावे फार सुंदर तुम्ही ते काढलेले. येस, मला असं वाटतं की सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे मास्टरमाइंड नावाचं. ते करणं खूप कठीण आहे असं मला याच्यासाठी वाटतं की तुम्हाला सस्पेन्स माहिती असतो ना, कॅरेक्टर म्हणून मी काय करणार आहे किंवा समोरचा माणूस काय करणार आहे हे माहिती असतं, आणि तो क्षण येईपर्यंत तुम्हाला ते माहिती नाही हे सतत दाखवून परफॉर्म करावं लागतं. कुठेही ती अशी बारीकशी रेष ओलांडली ना तरी तो परफॉर्मन्स ओव्हर वाटू शकतो. त्या पलीकडे गेला तर अरे दोघांचंच बोर होतंय असंही वाटू शकतं, कारण फक्त 2 कॅरेक्टर्स आहेत त्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये. ती नाटक आहे ते विजय केंकरेने दिग्दर्शित केलंय. आणि विजय काका बरोबर काम करायची एक प्रोसेस मला सांगायची आहे मनापासून, की सुरेश जयरामांनी नाट्यावृत्ती केली होती, पण त्यांची भाषा थोडीशी वेगळी होती. आणि सुरेश जयरामांचे पण आभार मानते, बोर्डवेकरांनी ते लिहिलं होतं. त्यांनी आम्हाला म्हणजे मुभा दिली, खुला हात दिला की तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा, कारण बोलीभाषेत जडत्व असणारे शब्द घेऊन आपण बोलत नाही. कारण मला परफॉर्मर म्हणून नेहमी वाटतं की आजचा परफॉर्मन्स द्यायचा. आज मी काय म्हणते तुला, पूर्वी मी वेडा म्हणायचे, आता म्हणू शकतो. सामान्य माणूस सुद्धा बोलता बोलता एखादी शिवी देऊन जातो, ती शिवी आली तर काही हरकत नाही, त्या कॅरेक्टरचा ती भाग वाटली पाहिजे. सो कंटेम्पररी करणं खूप आवश्यक आहे. तुमचा परफॉर्मन्स तो कालचा वाटला नाही पाहिजे, तो आत्ताचा वाटला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ना मी असतात विजय काकांचे 2 असिस्टंट, आम्ही खरंच मनापासून मेहनत घेतली. जिथे वाटलं की इथे ठिगळ आहेत ती ठिगळ शिवत शिवत अख्खं नाटक क्राफ्ट केलं. छान आहे, इतकी मजा येते ना ते करताना. एक तर त्या कॅरेक्टरला म्हणून ना थोडीशी भीती दाखवणं, पण त्या भीतीमध्ये सुद्धा ना कुठेही मोनोटनी येऊ नये असं वाटतं. आणि पॅनिक अटॅक येणारी किंवा तुम्हाला हायपर टेन्शन असणारी जर कॅरेक्टर दाखवायचं नाही, त्याची काही सेलेंट कॅरेक्टर्स असतात. आणि मी काही काळ सायकॉलॉजीचा अभ्यास केला होता,
आय वॉन्टेड ॲज आय टोल्ड यू आय वॉन्टेड टू बिकम अ सायकॉलॉजिस्ट. तर मी काही काळ कोणाबरोबर सायकॅट्रिस्ट बरोबर प्रॅक्टिससुद्धा करायला जायचं आहे. सो मला ना मी त्यामुळे ते बारकावी अनुभवलं. येस, मला ते नाटक बघताना असं जाणवलंय की अरे यातलं प्रत्येक प्रयोगाला ते सगळं घडतं का, काही गोष्टी अशा विसरल्या जातात का, काय होतं लाईक भारत या तरी सोडणे. एनिवेज नाटकानंतर आपण बोलूया जरा तुझं फिल्मी करिअरकडे. फिल्म्समध्ये पण पुष्कळ काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल सांग. तुझी पहिली आपला तुझा लागलाच नाही. उलाढाल हां, म्हणजे मेजर लोकांपर्यंत पोहोचलेली अशी उलाढाल फिल्म होती. मला खरंच असं वाटलं होतं की फिल्म झाल्यानंतर आपलं काहीतरी भारी होणार आहे फिल्ममध्ये. आणि पण आपण म्हणतो ना की सगळे चुकले माझे. म्हणजे कधी कधी आपल्याला जे आवडतं किंवा आपल्याकडे तेव्हा ना चॉईस काय करावं हे सांगणारी कोणीच माणसं आजूबाजूला नव्हती, दुर्दैवानी किंवा सुदैवानी. कारण मी त्यातनं शिकले बऱ्याच गोष्टी. नाही म्हणायला शिकले मी मुळात, कारण त्या प्रोसेसनंतर मला असं वाटलं की अरे मी स्मार्ट दिसते स्क्रीनवर, अरे मी मस्त बारीक दिसते, आता माझ्याकडे खूप प्रोजेक्ट्स येणार. प्रोजेक्ट्स आली, पण ती आलेली प्रोजेक्ट्स मी जी घेतली 4 आली असतील तर त्यातली मी 2 जी चूज केली ना ती नेमकी चुकली म्हणजे माझ्यासाठी चुकली, लोकांपर्यंत पोहोचली नाही. असं काही वाईट झाली असं म्हणणार नाही सगळी, पण लोकांपर्यंत पोहोचली. त्याची खंत अजूनही आहे की आपल्या नावावर काही नाटकं लागलेली की बाबा हे आधी तिने परफॉर्म केलेलं नाटक, यात पारितोषिकं मिळालेलं नाटक, त्यानंतर सिरियल्स नावावर आहेत आपल्या, अशी फिल्म का नाही बरं लागली. पण त्या भावगर्दीत मी आवर्जून सांगेन की दिवसेंदिवस माझी नावाची एक गजेंद्र अहिर यांनी दिग्दर्शित केलेली फिल्म होती. आय वॉन्ट टू जेन्युअनली या माध्यमातून थँक गजेंद्र की तो माझा सगळ्यात आवडता रोल आहे. मी आणि सुनील बर्वे होतो, त्यासाठी मला पारितोषिकही मिळालं होतं. ते एकमेव माझं चित्रपटाचं पारितोषिक शासनाचं मिळालं होतं तेवढं. त्यानंतर काही मला चित्रपटासाठी मिळालं नाही, पण आय थिंक मिळेल यावर्षी, पुढच्या वर्षी कधीतरी मिळेल. तिचं आता बाईग नावाचा चित्रपट पण येतो. येस. सो बाईगसाठी मी एक्साइटेड आहे, कारण मी जवळजवळ 10-12 वर्षानंतर फिल्म कॅमेरा फेस केला. आर्यनच्या जन्माच्या आधीपासून मी मालिकांमध्येच रमले, त्यामुळे चित्रपटासाठी विचारणा झाली नाही. आणि विचारणा झाली ते चित्रपट मला करता आले नाहीत. आणि बाईगसाठी विचारणा झाली त्याची 2 कारणं. फार काही मोठं म्हणजे फार काही असं जगावेगळं कॅरेक्टर नाही आहे, पण मला स्वतःचा एक संघर्ष सुरू होता त्या काळात मुलाबरोबरचा. ती का सांगा, फार सुंदर आहे ते, बिकॉज इट वॉज समथिंग इवन टच्ड माय हार्ट. म्हणजे काय, येऊ कशी तशी मी नांदायला नावाची सिरियल करत होते, निगेटिव्ह भूमिका करत होते, लोकांना आवडत होती सगळे. ती मालिका संपल्यानंतर अनेक मालिका येत होत्या, पण मी ठरवलं की थोडी सुट्टी घेऊया स्वतःसाठी. आणि मला ना आरशात बघितल्यावर मी मालिकेसारखी हसायला लागली की मी बंद करते थोडे दिवस काम, की बरे गडबड आहे काहीतरी, आम्ही कम बॅक टू युअर नॉर्मल. तर असंही झालं होतं. आणि काय झालं होतं, आपण मजेत मुलांना म्हणतो ना, म्हणजे आजी पण म्हणतात किंवा वयस्कर लोक किंवा कामाला असणारे बाय, हे केलं नाही तर आई मारेल तुला, आई ओरडेल, एवढं आई शिक्षा देईल तुला. तर ना मला असं वाटतं की ते मुलाला शिस्त लावायसाठी किंवा चांगल्या अर्थाने सांगत असतील, पण मुलाच्या मनात ते एवढं बसलं की माझ्या मुलाच्या मनात आईविषयीची भीती निर्माण झाली होती. तर आई तसंही फार कमी वेळ घालवत होती मुलाबरोबर, शूटिंग करत होती त्यामुळे. पण मला असं काही वावगं वाटलं नाही मी शूटिंग करते, कारण अनेक काम करणाऱ्या बायका असतात की यांची मुलं छान वाढतात जेवढा आहे तेवढा वेळ. पण तेव्हा माझ्या हे लक्षात आलं नाही की त्याच्याकडे आजी नाही आहे कुठलीच, आजोबा नाही आहे कुठलीच, फक्त मावशी कामाला आहेत त्यांच्यावर. तर त्या त्यांच्या पद्धतीने वाढवायचा प्रयत्न करत होते. आपण हे सगळं सांगितल्यामुळे मुलगा एक दिवशी मला म्हणाला, आय डोंट वॉन्ट टू स्लीप विथ यू, आय एम स्केअर्ड ऑफ यू. स्केअर्ड ऑफ यू. आणि थबकले. म्हणजे माझं घड्याळ थांबलं तिकडे, मी म्हटलं बॉस अब नाही हो सकता है. आपला मुलगा ठीक आहे, बाबाशी त्याचं जास्त जवळचं होतं, कारण बाबा जास्त वेळ घालवत होता. म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलं होतं, मी जर वेळ देऊ शकत नाही तेव्हा तू दे, तू जाऊ शकत. पण असं म्हटल्यानंतर दुनिया थम गई मेरे लिए. आणि मी म्हटलं मी थांबणार तुझ्यासाठी, काय गडबड ते बघणार. आणि मग मी त्याला घेऊन सिंगापूरला गेले 15 दिवस. आणि कट्टीची बट्टी झाली आमची 15 दिवसात. स्वीट. पण मी म्हटलं का खूप गोष्टी होत्या त्याच्या मनात की त्याला भीती वाटायला लागली होती. एकदा त्याला मी फटका, हा फार नाही मुलाला मारतच नाही, पण एकदा ना मी तेव्हा इतकी चिडचिड करायला लागले होते ना, त्याचं वागणं माझी बरोबर नाही. आमची कट्टी, तो बोलत नव्हता 4 दिवस माझ्याशी 3 वर्षाचा असताना. आणि मी म्हटलं हे असं काही नॉर्मल नाही आहे. मग 1-2दा फटके मारले त्याला, पण तेवढेच मारलेत, आता त्याला गरज नाही लागत फटके मारायची. तर घाबरले मी. मग ते सगळं मनातनं त्याच्या बाहेर काढायला माझ्याविषयीची भीती,
माझ्याबरोबर मी आई मज्जा पण करते अरे तुझ्याबरोबर. आणि मग त्या गिल्टमध्ये ना काय करतो आपण बायका, की चल तुला हॅमलीजमधली महागातली खेळणी आणून द्यायची, मग लंडनला तुला मोठे मोठे लेगो आणून द्यायचे. तर मुलांना ना ते नको असतं, मुलांना वेळ हवा असतो तुमचा, एक मिठी हवी असते. आणि हे 15 दिवसात ना मला शिकवणार हाऊ लॉंग यू स्टॉप युअर करिअर? आता इट्स बीन नॉट करिअर बट येस अराउंड काम थांबवल्याशिवाय तू कसं वेळ एप्रिलमध्ये मला आता संपली ती सिरियल. आणि पुढच्या एप्रिलपर्यंत मी काहीच नाही, 1 वर्षभर मी काही नाही केलं. ती हा पिरियड कुठला? लॉकडाऊनच्या पिरियडचा? नाही, लॉकडाऊनच्या नंतरचा. लॉकडाऊन नंतर. लॉकडाऊनमध्ये तर तू घरीच असणार. हां, काही दिवस बायो बबलमध्ये पण शूटिंग करत होतो. लॉकडाऊनवर तर आम्ही धमाल, म्हणजे ओ गॉड, लॉकडाऊनमध्ये माझ्या मुलाला आणि नवऱ्याला दोघांनाही मी शिस्त लावली आणि त्यांनी मला लावली. सो मला झाडू पोछा करायला भयंकर आवडायचं. तर मी म्हटलं दिवसातनं 2 वेळा करते. स्वार्थ असा की मी बारीक पट राहील. नवऱ्याला भांडी घासायचं वगैरे काम दिलं होतं तत्सम, आणि बेड करायचं वगैरे. मुलाला सांगितलं होतं की भाज्या तुला या फ्रीजमधली जी भाजी आवडेल ती काढायची आणि कापायची. म्हणजे भाज्या कात्रीने कापायची. ती अशी घेते भाज्या कापायची कात्री. तर 3-3.5-4 वर्षाचा असताना म्हणजे भाज्या खायची त्याला सवय लागली. तो आता स्वतःची भाजी म्हणजे स्वतः पोळीचं पीठ घेऊन मळतो. तो 7 वर्षाचा माझा मुलगा व्यवस्थित पीठ मळतो, व्यवस्थित चपाती लाटतो आणि व्यवस्थित चपाती भाजतो. माय गुडनेस. येस. आणि त्याला भाज्या करता येतात. फ्लॉवर, मटार, बेसिक ज्या भाज्या, भेंडी, आणि ऑमलेट करता येतं कांदा बिंदा कापून. ते तर त्याला खूप पूर्वीपासून करता येतं. आणि असा कार्यक्रम आता चहा करायला शिकलाय छानपैकी. बाजूला कोणतरी उभं, पण संडेचा चहा आमचा मुलगा आम्हाला करून देतो. एव्हरी संडे माय सन मेक्स टी फॉर ऑल ऑफ अस. आणि मग नवऱ्याला काय काम दिलेलं होतं? नवऱ्याला भांडी घासायचं काम. भांडी घासायचं, सुंदर असं किचन साफ करणे हा माझा अत्यंत नावडता कार्यक्रम आहे. तर ते सगळं, ते पुसायचं बिसायचं सगळं काम त्याला दिलं होतं. एक इंजिनियर नवरा पकडला आणि विचारायला त्याला भांडीवाला करून त्याला म्हटलंय की ऍक्ट्रेस तुझ्या घरी झाडू मारते, किती तुझं नशीब आहे बघितलंस की नाही. तुम्हाला एक इंजिनियर तुझ्याकडे भांडी नशीब किती मारू आहे. तर लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप छान वेळ घालवला. पण त्याच्यानंतर कट्टू ही फेज आल्यानंतर मी घरी बसले आणि आमचं रिलेशन एकत्र व्हायला ना खूप 1 वर्ष लागलं. आणि ते 1 वर्ष मी कसं काढलं ना मला माहिती नाही. चाइल्ड सायकोलॉजी इज अ व्हेरी डीपर सब्जेक्ट. आणि बेसिकली मुलांना कधी पण तुम्ही म्हणजे नीट व्यवस्थितपणे बसूनच त्या गोष्टी सांगायला लागतात. आणि एकदा ते इन्वाईट झालं नाही ते की ते पुस्तून टाकणं फार कठीण असं. देन यू रिझ्यूम बॅक टू यू. 1 वर्षानंतर मी नाटक केलं, चर्चा तर होणारच नावाचं. मागच्या वर्षी मी, क्षितिज आणि आस्ताद. क्षितिज गेला आत्ताच रिसेंटली, त्यांचा मृत्यू झाला. पण त्याच्यातही मला अनेक अवॉर्ड्स मिळाली. सो नाटकामध्ये सुदैवाने जे काही काम केलं त्याची अवॉर्ड्स मिळाली. तर सिरियलमधले पण आहे सर्वोत्कृष्ट नायिका पण मिळाला, ऍट द सेम टाइम खलनायिका पण. झी मराठीच्या झी मराठीची मी अशी अभिनेत्री की जिला सर्वोत्कृष्ट नायिकेचं वादळवाटसाठी 2 वर्ष अवॉर्ड होतं. आणि मला येऊ कशी तशी मी नांदायलासाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचं 2 वर्ष अवॉर्ड आहे. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग की व्हर्सिटॅलिटी आहे तुझ्या मध्ये. आय डोंट नो, मला नेहमी असं वाटतं की मी मनापासून जे काम करते ना ते लोकांना आवडतं. आणि जे मला असं वाटतं की अरे यार इसमें मजा नाही आ रहा, आणि ते इतकं गट फिलिंग स्ट्रॉंग असतं ना की ते लोकांना आवडत नाही. सो चित्रपटांच्या बाबतीत बऱ्याचदा माझं असं झालं की अरे क्या करियो मैं, चॉईस चुकला म्हणतो ना तसं. सो येस, या सगळ्या गोष्टी करत असताना ऍट द सेम टाइम यू आर अ मॅरेथॉन रनर. त्याबद्दल कळवते बघ ना. आता छोटासा मुद्दा पूर्ण करते फक्त. तर आरीनचं आणि माझं जे रिलेशन आपण जे म्हणत होतो ना, जे की 1 वर्ष लागलं. त्यानंतर ही काय ना तो एक्सप्रेस करायचा थांबला. म्हणजे नॉर्मल मुलं बोलतात त्याला असं वाटतं आई आपलं, अजूनही ते होत होतं गेल्या काही महिन्यांपर्यंत. आणि त्याच्यामुळे ना त्याला स्कूलमध्ये बुलिंग झालं, विच वी डिड नॉट रिअलाइज. त्याच्या शाळेतल्या टीचर्स चांगल्या आहेत, म्हणजे गरोडिया इंटरनॅशनलमध्ये जातो, खूप चांगल्या आहेत. मॅम आय एम गोइंग टू टेक पर्सनली नेम, जिनल मॅम त्याची आहे, महा मॅम, दे आर सो गुड. प्रियांका, दे आर व्हेरी गुड. पण ना तो सांगतच नाही की बसमध्ये त्याला एका मुलाने डोळ्यावर मारलं. आणि हे तरी सांगितलंच नाही, मला स्कूलमध्ये नाही जायचं, कोणीतरी त्याला पोटामध्ये मारलं. मग तो इतका अग्रेसिव्ह झाला, तो मारामारी करायला लागला, फेकून मारायला लागला. मी म्हटलं रामाला जन्म दिला मी, त्याचा रावण झाला कसा. आणि 10 तोंडांना काय वाचलं प्रेग्नन्सीमध्ये मी खूप
पीजी वुड हाऊस पासून पुरा देशपांडेंपासून रात्री माफियाज ऑफ महाराष्ट्र, माफियाज ऑफ सगळं वाजलं. तर आपल्यामध्ये पोरामध्ये पोटेन्शियल सगळं चूज केलं तर नाही. पण मग घाबरले. तर एका मैत्रिणीने सांगितलं की असं 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 झालंय. तर मी गेले शाळेत, त्या मुलाशी शांतपणे ज्याच्या हातनं लागलं होतं बोलली, म्हटलं काय करू शकतो बरं. तर ते झालं सॉर्ट आऊट. तो मला नेऊन त्याला मिठी मारली आणि म्हणाला सॉरी गलती से हो गया. आणखीन 1-2 वेळा असं. तर त्याला असा कॉन्फिडन्स आला की आई आपल्यासाठी स्ट्रॉंगली उभी राहते आणि हे त्याला दिसणं फार इम्पॉर्टंट होतं. आणि तेव्हापासून तो व्यक्त व्हायला लागला. आताही मी त्याला सांगते की बिनधास्त व्यक्त हो. समोरच्याला काय, तो माझा बारीक स्वभाव होता ना काही, म्हणजे मधल्या काळात इंडस्ट्रीमध्ये आल्यावरती आईवडिलांपासून दूर राहिल्यामुळे भले वडिलांनी शिकवलं असलं व्यक्त व्हायला, तरी ती इन्सिक्युरिटी होती बारीक की बापरे आत्ता इथे कोणीच नाही. तर मला असं वाटतं तो स्वभाव कुठेतरी त्याच्यामध्ये गेला काही काळापुरता आणि तो व्यक्तच व्हायचं थांबला होता. आणि आता तो व्यक्त व्हायला शिकलाय, एक्सप्रेस व्हायला शिकला. मी सांगते बिंदास तुला काय वाटतं ते रात्री लिहायचं, ती चिठ्ठीनं ज्याला द्यावीशी वाटते त्याला आणि त्याच्या आईला द्यायची आणि मोकळं व्हायचं. सो थँकफुली द स्कूल ऑल्सो स्टूड बाय हिम ब्युटिफुली आणि ही इज आउट ऑफ दॅट फेज. आणि आता तो व्यक्त होतो. ॲटलिस्ट ही इज टेलिंग मी व्हॉट इज हॅपनिंग इन हिज लाईफ. आणि माझं जे हरवलेलं नातं होतं ना, म्हणजे मी फक्त नावाला आई होते काही काळ. आता तुम्ही मग असं ऐकलं असेल मेसेज की त्याला काहीतरी टाईप करून पाठवलं आय लव्ह यू टू म्हणेपर्यंत तो एक्सप्रेस व्हायला लागलाय. सो विच वॉज अ टास्क जर्नी फॉर मी. काउन्सिलर्सची मदत घ्यायला लागली, डॉक्टर्सकडे जायला लागलं, मला स्वतःला काउन्सिलिंग घ्यायला लागलं. कारण 90% वेळानं पेरेंट्स म्हणून आपण चुकतो. आपल्या मुलांना आपण सांगतो की हे 10 मिनिटांनी मी येते तुझ्याशी खेळायला, पण त्याला घड्याळ येत नसतं. त्याला 3 मिनिटांनी 10 मिनिटं झाल्यासारखी वाटतात. परत तो येतो बिचारा की चल आई खेळायला. थांब ना 10 मिनिटं म्हटलं ना, परत जातो. परत 1 मिनिटांनी त्याला असं वाटतं 10 मिनिटं झाली, पण त्याला कळत नसतं ना घड्याळ. तुम्ही सायकोलॉजी इज अ बिगिनिंग थिंग अँड यू मस्ट अंडरस्टँड दॅट. असं येस मध्यंतरी सायकायट्रिस्टकडे जाऊन ते सायकोलॉजीचा पढाई वगैरे ते पण केलेली बारीकसं केलं होतं. पण म्हणजे मी आय वेंट थ्रू अ व्हेरी डिफिकल्ट फेज ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन. आणि डिप्रेशनमध्ये सगळेच जातात, पण त्यातनं बाहेर येणं पण इम्पॉर्टंट असतं. म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी पण मला तू पहिली ती एकदम ब्रॅक मुलगी होतीस का, म्हणजे लाईक एनी प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व विथ बिअर अशा नाही. मी प्रेग्नन्सीमध्ये मला बिअरचे डोहाळे लागले होते. शपथ. लोकांना काय काय राहतात पोळी हे, मला थंडगार चिल्ड बिअरचे डोहाळे लागले होते. मी डॉक्टरांच्या काय करू हो 2-2 सिप प्यायचे, 2-2 दिन असं वास तरी घेऊन 2 सिप प्यायले की माझा आत्मा असा शांत व्हायचा. काय करू मला. आणि मोहरी इंडियन फूडशी एकदम अभिनय झाला होता माझा. मी खायचे भात बीत तर मी खायचेच नाही. आय यूज टू ईट बॉइल्ड सलाड्स असं सगळं इंग्लिश फूड. ऑस्ट्रेलियामध्ये आय कन्सिव्ड माय बेबी ओव्हर अ बिअर. आणि मग खूप पॅरासेलिंग पॅराट्रुपिंग वगैरे सगळं गेलं. मी म्हटलं आता तेवढंच करायसाठी प्रेग्नंट आहे, मग काय करू आता. मी म्हटलं तेवढंच करायला परत यायला लागेल, जायला लागेल, कशाला करून टाक. नाही झालं. ओके झालं. माझं मूल पैदा एकदम परफेक्ट झालं. बट आय थँक गॉड की वयाच्या 36व्या वर्षी आम्ही डिसिजन घेतलं. आय कन्सिव्ड लेट. माय हजबंड वॉज ऑलरेडी 43. आणि तरी पण सुदैवाने चला इतकं चांगलं मूल झालं. आय थँक गॉड. कारण लोक मूल होण्यासाठी खूप कष्ट करतात, काही लोकांना आणि सो आय हॅव दॅट ग्रेट ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स गॉड. आणि येस आता मजेदार परत सुरू झालेली आहे गाडी. एका पॉईंटला मुलाचं सगळं ओके झालं, मैत्री झाली आमची आता, आणि आता छान आहे आमचं. तर मी काय विचार केला, मी अभ्यास हे ते प्रेशर वगैरे सगळे आयावडील टाकत होते. एका पॉईंटला विचार केला आता मी याला अभ्यास म्हणते, कोणाचं करिअर बेटर चालू आहे, त्याचं की माझं. मला वाटलं माझं. म्हटलं चल ना मॅच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया ना, त्याचं होईल, होत राहील. मग मी माझ्या करिअरवर जरा आता कॉन्सन्ट्रेट केलं. मग मी बरेच दिवस आर्यनला सोडून गेले नव्हते. तर मला एक लंडनला आम्ही शूट केली ही फिल्म बाई ग. तर मला पांडुरंग सरांनी फोन केला की असं असं कॅरेक्टर आहे आणि छान आहे तुम्हाला. कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे. स्वप्नील होता, आपली सगळी नेहमीची यशस्वी टीम होती, प्रार्थना होती छान, सुकुताई होती, दीप्ती होती, त्यानंतर नितीन वैद्य प्रोड्युसर होता, नम्रता, नेहा खान, असं काही लोकांना, सागर होता. मी पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम करणार होते. मी म्हटलं चल आपण मुलापासून इतके दिवस दूर राहू शकतोय का ह्या सगळ्या फेजनंतर, त्याच्या त्या शेलमधल्या फेजनंतर, तर बघूया. मला असं वाटलं की नाही, ही नीड्स मोर टाईम. त्यामुळे मी त्याच्यानंतर मग परत काही फिल्म वगैरे केली नाही, पण नाटक करते सातत्याने, एन्जॉय करते नाटक. आणि ही फिल्म पण आता रिलीज होऊ घातली आहे आणि फार धमाल फिल्म आहे. म्हणजे एकदम मजेदार फिल्म आहे. मी असा रोल नाही केला आहे फिल्ममध्ये.
आणि मला स्वतःला ती बघताना प्रिव्ह्यूला फारच मजा आली. त्यामुळे आय एम शुअर की यू आर हॅपी ना. येस, आय एम हॅपी. कन्सर्न विथ युअर हॅपीनेस. येस, मी एक गोष्ट शिकले ना की समोरच्यामुळे आपली ॲसिडिटी वाढेल इतकं कोणीच आयुष्यात महत्वाचं नाहीये. करेक्ट. कोणीच नाही. आणि त्यामुळे मी लोकांना आश्चर्य वाटतं पण मी 9, 9:30, 9:15लाच उठते. आणि असं नाही की 5 वाजता उठलो योगा बिगा करत बसते, नाही, मी 7:30 वाजता उठते. मी अनेक वर्ष माझी झोप झाली नाही. नाईस टायमिंग. अनेक वर्ष माझी झोप झालेली नाहीये, ती मी शांतपणे झोप घेते. मी मॅरेथॉन रनर तुम्ही म्हणाला की प्रेग्नंट ते सगळा किस्सा. प्रेग्नन्सी नंतर मी इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते ना की एक दिवस नवऱ्याने मला घराच्या बाहेर ढकललं आणि लॉक केलं आतनं ना. मी बाहेर रडत रडत बसले, प्लीज मला घरात घ्या, मला मुलाला दूध पाजू द्या. मला दूध काढलंच ना, ते फ्रीजमध्ये ठेवलंय आम्ही पाजू आणि हक्कललं. पार्लरमध्ये जाऊ दे, 4-3 तास यायचं नाही घरी. म्हटलं हे काय कंपल्सन आहे, जा पार्लरमध्ये जाऊ नये असं म्हणून त्यांनी मला पार्लरमध्ये हक्कललं, घरातच घेतलं नाही. मग आता बाहेर हक्कललं नवऱ्याने म्हटल्यावर जावं लागेल ना. पार्लरमध्ये जाऊन रडत होते वॅक्सिन करता करता, मुलाला सोडून येतं वगैरे असं सगळं झालं. नंतर मग आई स्वेअर ती बाई म्हणाली काय वगैरे आणि खरंच विचारते ना, त्यांनी हक्कललं मला बाहेर, लॉक केलं दरवाजा की आता पार्लरमध्ये जाऊ नये. तू डोकं खाल्लं असेल. हां, मी खूप डोकं खायचं. हां, तर मग थोड्या दिवसांनी मग मी म्हटलं यार, मी ती सिरियल घेतली हम बने तुम बने, आणि ती सुरू व्हायला एक 20 दिवस होते. आणि तो म्हणाला की आता तुला वेळ मिळणार नाही, मुलाकडे बघायचं, काम करायचं. तर मी माझ्या हातात तिकीट्स ठेवले, हे दे एअर तिकीट्स, जयपूर उदयपूर त्या साईडचे, तुला परत याचं तिकीट तुला वाटेल तेव्हा बुक कर, विल टेक केअर ऑफ द हाऊस. सो माझ्या प्रेग्नन्सी नंतर माझ्या नवऱ्याने माझ्या हातात ते तिकीट ठेवलं. जायचं तिकीट मी बुक केलं, यायचं तुला वाटेल तेव्हा तू बुक कर. येस, आय एम सो थँकफुल टू हिम की मग मी गेले, कुठे पाहिजे तिथे फिरले. नंतर हॉस्टेल्समध्ये राहिले, तिकडनं माझी एक बँकॉकची एक नॉन इंडियन फ्रेंड्स केले काही. त्यानंतर हॉस्टेल्समध्ये राहिले. असे जे पूर्वी मी करायचे ना, असं बॅग घेऊन पळणं, तर तशी बॅग खरंच बॅग घेऊन पडायचीस तुम्हाला म्हणालीस त्याप्रमाणे सांगणार. आणि मग मी 10 दिवसांनी परत आले त्या जयपूरच्या ट्रिप नंतर. म्हटलं आता आठवड येते मुलाची, तर मग 9व्या दिवशी मी तिकीट बुक केलं आणि परत आले. बट दॅट वॉज बट दॅट गेव मी अ कॉन्फिडन्स की बस मी राहू शकते, आय कॅन डू दिस. आणि बॅग घेऊन पाहण्याचं तर माझं नवीन नाहीच आहे. वडिलांची भांडण झाल्यावर मी कल्याण स्टेशनला जाऊन बसले. मग नंतर आज घर पे क्या बनाया, जलेबी है, असं मला कुठेतरी कळल्यानंतर मग दावत टाकण्याने परत एकदा भांडण झाल्यावर कर्जत स्टेशनला जाऊन परत कर्जतच्या ट्रेननी परत एकदा. मग नवऱ्याशी एकदा भांडण झालं, गाडी घेतली, गाडीनी असं चालवत गेली. म्हटलं आता ट्राय करून पण कंटाळा आला. मग तिकडे कॅफे कॉफी डेला लोणावळ्याला युटर्न घेतलं, तिकडे कॉफी प्यायली आणि परत. तर मालूम आहे की मुल्ला की दौर मस्जिद तक आहे, मस्जिदचा वापस आ जाएगा अपने पास. तर ते व्यक्तिमत्व तितकंच कलरफुल आहे. पण मी तुला सांगू, मला ना कधी कधी आतमध्ये असं हेवी झालं, मी गाडी घेऊन हायवेला जाते आणि जोरात ओरडते, ये निकाल दे बात, 2-4 शिव्या देऊन, मा बहन आई सगळ्या शिव्या येतात. मग त्या ओरडते आणि मग परत हा म्हणजे ते फ्लश आउट करणं खूप आवश्यक असतं ना, फिलिंग्स फ्लश आउट करणं. तो आय डू दॅट, आय स्टार्टेड डुईंग दॅट. नाव आय एम अ रेकी प्रॅक्टिशनर, आय बिलीव्ह इन दॅट. आय मायसेल्फ, मी लोकांसाठी नाही प्रॅक्टिस करत, मी स्वतःसाठी प्रॅक्टिस करते. पण मला त्या रेकीच्या प्रॅक्टिस, मेडिटेशनल प्रॅक्टिसने एक शिकवलं की तुम्ही फ्लश आउट करणं खूप गरजेचं आहे. Nothing should be there in your body. Everything should be there in your mind as well. म्हणजे आता आय डोंट नो, दिस इज अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, सो डेफिनेटली आय वुड से नोबडी कॅन फक माय ब्रेन्स एनीमोर. and nobody has the right to do that and I will not allow anybody to do that. आणि एवढी पॉवर मी मिळवलेली आहे स्वतःसाठी. मी पुष्कळचे मेडिटेशन आणि लेक्चर्स ऐकते आणि त्याच्यामध्ये मला ना झोप येते दुसऱ्या शप्प सांगते ते ऐके, पण मी कधी पूर्ण ऐकलंच नाही. I think I liked about B.K. Shivani, who is she is the master, and what she has said that nobody can spoil your life. मी त्याला ते स्पॉइल करायला दिलं, तर जरा कोणी मला 10 शिव्या जरी दिल्या तरी मी ते माझ्या डोक्यात ठेवून मी त्या कॅरी केल्या. मी रात्री झोपताना म्हणून शाळेला त्याने मला एवढ्या शिव्या दिलेल्या होत्या, तेच मी त्याला वगैरे असं करून मी जर झोपले तर ते मी माझ्या अंगात त्या ॲब्सॉर्ब करते. मग त्याच्यापेक्षा बाह्य परिस्थिती ही आपल्याला अटॅक करणारच नाही, असंच आपल्या माइंड आपण केलं पाहिजे. सो दॅट
नन ऑफ द आउटर थिंग्स कॅन मतलब लीव अन इम्पॅक्ट ऑन अवर माइंड. अशा तऱ्हेने तुम्ही And everybody has right to express. Not everybody is going to talk good about you. And it's okay. मतलब it doesn't matter. म्हणजे ट्रोलिंग विषयी आपण जर बोलायला गेलो तर मी वाचत पण नाही त्या ट्रोलिंग. मला फरकच नाही. मला बिग थिंग आता आजकाल जेन्युअनली आय ऑलवेज सी युअर फेसबुक पोस्ट मी माझी एक मैत्रीण आहे वृषाली. सो आय जस्ट वॉन्ट टू थँक हर या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा की मी ना एकदम सोशल मीडिया डम इन्स्टा डम अशी बाई आहे. तर आय ऑलवेज नो दॅट्स वॉट आय एम सेइंग की ती घरी येते हे कपडे घाल हे कपडे घाल चल चल आता हे करायचं आहे आपल्याला. ती सांगेल ते मी करते. मग ती एडिट करत टाक 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 तीच माझे पोस्ट करत असते. शी हँडल्स माय अकाउंट. सो आय अगेन थँक हर ऑन दिस प्लॅटफॉर्म. मग मी नेहमी म्हणते की मला भगवान एक हात से छीनता ना तर दुसऱ्या हात से देत आहे. मग आई वडील फॅमिली अशी त्यांनी काढून घेतली. पण त्यांनी ना भरभरून मित्रमैत्रिणी मला दिले आणि इतकं प्रेम करणारे मित्रमैत्रिणी दिले ना खरे खरे की ज्यांच्या बरोबर ना मी आहे तशी मॅड अशी अदिती राहू शकते. आणि विच इज सो इम्पॉर्टंट. सच अ लव्हिंग पर्सन. आय मीन हिअरिंग टू यू आता इतका वेळ तर मला एक असं जाणवते की येस व्हॉट युअर इन्स्टिंग टेल्स यू यू डू इट. परंतु तुझ्या आतमधनं एक असं निर्मळ छान मन आहे तुझं की लाईक या की आगे पीछे ऐसे कुछ नहीं है. एक मस्त खळाळता झरा आहे आणि तो मस्त असा खळखळ म्हणजे वाहतोय. मी पॉलिटिक्समध्ये कधीच करिअर करू शकत नाही. जो इधर उधर आहे मला किती चांगला गायडन्स मिळाला ना तरी मी आयत्यावेळी पण अशीच राहा आणि असंच मस्त तुझं खळाळतं व्यक्तिमत्व असंच खळाळत राहू दे सतत. आणि छान छान नाटकांमध्ये पार्टिसिपेट कर, फिल्म्समध्ये पार्टिसिपेट कर, लुक आफ्टर युअर फॅमिली, डू वेल. म्हणजे मी अगदी फार मोठी अशी काहीतरी असलं की तुला आशीर्वाद देते वगैरे अशा टाईपने लेक्चर नाही. पण मी खरं सांगू की म्हणजे आता सुकन्याताई ऑलवेज सेज की ती पण आहे अनेक अशा बाईक म्हणजे नाव तर आता मी फिल्म केली तिच्याबरोबर म्हणून. त्यानंतर मेघना वैद्यबरोबर मी सुरुवातीला सिरियल केली होती. शुभांगीताईबरोबर मी सिरियल केली होती. अशी प्रेमळ व्यक्तिमत्व ना की तुझं हे चुकतं आहे असं सांगणारी माणसं मला हवी आहेत आज. आणि मी ज्यांच्यावर प्रेम करते ना त्यांनी कुठलीही आडकाठी न करता मला तुम्ही सांगितलं की आधी ते चुकतंय मी विचार तर करेन त्याच्याबरोबर. एक्झॅक्ट. आणि मला हवी आहे तशी माणसं. मला आवडतं माझं भरलेलं घर आणि ते भरलेलंच राहू दे म्हणजे. आणि मला तू म्हणालीस तर विचार खूप आवडला तुझा की आई वडील हे आपल्याला कायम आयुष्यभर नसतात पूर्ण. परंतु आपले जे दोस्त मंडळी आहेत आणि ती सगळीच आपली मंडळी आहेत आणि दे आर देअर. त्यांच्या रूपाने कुठे ना कुठेतरी आई वडीलच त्यांच्यामध्ये आपले वावरत असतात असा जर आपण विचार केला तर येस ऑफकोर्स. आणि महत्त्वाची गोष्ट मला ना आज पुढच्या पिढीला ना एक सांगावं असं वाटतं की संस्कार आपण जपत नाही आपण विसरून चाललो आहे. म्हणजे नमस्कार करायचे संस्कार आपण विसरून चाललो. आपण आपल्या पुढच्या पिढीला ते संस्कार देणं खूप आवश्यक आहे असं वाटतं. एकत्र राहा यार की आजकाल एवढीशी फॅमिली आहे 3-4 लोकांची फॅमिली आहे. येस. तर तुम्ही प्रेम करा एकमेकांवर. इतकं डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे इतकं सेपरेशनचा प्रकार वाढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं माणसांना की माणसाने माणसाशी माणसासमं वागणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेलसी हे फिलिंग्स म्हणून फक्त ठेवा पण त्यांना तुम्हाला ओव्हरपॉवर करू देऊ नका. म्हणजे राग ही खूप सोपी इमोशन आहे ती पटकन येतो. पण समोरच्याचं कौतुक करणं खुल्या मनाने आनंद व्यक्त करणं जेलसी कारण ह्या ज्या अग्रेसिव्ह इमोशन्स आहेत ना ह्या पटकन येतात आपल्यामध्ये. चांगले इमोशन्स ना त्याच्या खाली लपलेले असतात. ह्यांना बाजूला करून त्यांना वरती आणलं पाहिजे. आधी ते मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो नाही सुंदर असं गाणं बनवून होत होतीस तू. छोटस मला आवडतं पण बाथरूम सिंगरचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि मी म्हणलं ना व्यक्त व्हायला शिकावं समोरच्याला काय वाटतं इम्पॉर्टंट नाही आहे. सो बट येस कलाकार फॅमिलीतनं आलेले. माझ्या आईचं माहेरचं आडनाव बेलसरे आहे. सो ती गायची फार छान माझी बहीण फार छान गाते. त्यांनी आई तर वर्णन नाही ऐकू शकत पण बहिणी मी ऐक बट शी इज देअर. येस. सो एक छोटंसं मला नेहमी असं गुणगुणायला आवडतं गाणं मोगरा फुलला. अरे मोगरा फुलला मोगरा फुलला फूल वेचता बहरू
कळिया सिंगियाला मोगरा फुलला मोगरा फुलला इवले सिरोपा लावियले दारी इवले सिरोपा लावियले दारी थयाचा वेणू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. वेगळ्याच ह्याच्यात घेऊन गेलीस. आय ऑलवेज सीइंग यू ॲज अन ॲक्ट्रेस. म्हणजे जेव्हा केव्हा आपण भेटलो तेव्हा असेच भेटलेलो आहोत, किंवा रादर आपण जेव्हा तिथे नाट्य संमेलनात होतो तेव्हा पण ते इतकं सगळं गदारोळ होतं आणि इतक्या गोष्टी हॅपनिंग्स होत्या तिथे. त्यामुळे अशा काय म्हणतात ना, 1 to 1 एकदम हार्ट टू हार्ट अशा गप्पा आपल्या झाल्या. ॲज रिअली very glad that I got the opportunity to talk to you really heart to heart. Thank you so much. Thank you so coming much. on my show and love you always. लव्ह यू ऑलवेज. आणि कधी मी हक्काने सांगते तुम्हाला, कधी वाटलं की आदिती हे बदल तुझ्यातलं, हे असं कर, तर यू आय एम अ फोन कॉल अवे. प्लीज बी दॅट गायडिंग मदर टू मी. Yes, of course. Why not? Why not? Why not? All this. थँक्यू सो मच. बातो बातो में या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तू आलीस आदिती. खूप मजा आली, खूप छान छान गप्पा झाल्या. तिला याबद्दल एक आर द्या. या हार्बल प्रॉडक्ट्सतर्फे एक छोटीशी वेळ. आणि हे प्रॉडक्ट्स खूप छान आहेत, मी वापरलेले आहेत. दे स्मेल गुड. दे आर रिअली गुड. त्याच्यामध्ये शतदवता म्हणून त्याचं जे क्रीम आहे ना, इट्स रिअली अमेझिंग. रात्री झोपताना मस्तपैकी असला. यू विल नेव्हर एज. हो तुमच्याकडे बघून वाटतंय त्याला लेट मी कॉम्प्लिमेंट यू. किती वर्ष मी तुम्हाला पाहते काटत नाही, तुम्ही आहात तशाचा. आय हॅव डिसाइडेड, आय हॅव शेड्यूल्ड माय लाईफ. म्हणजे मी जास्त वर्क करणार नाही आता. मी जेवढं मला करायचं तेवढंच करणार. कितीच. पण थँक्यू सो मच, तुम्ही मला बोलवलं आणि इतकं छान प्रोडक्ट आणि मला व्यक्त व्हायची संधी दिलीत मनापासून. आय लव्ह बेबी.